एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हाय महेश. हाय. थांब. पत्ता सापडायला काही अडचण नाही ना रे? नाही नाही, अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. आणि ही माझी मुलगी राधा. हो, नाईस मीटिंग यू राधा. थँक्यू मिस्टर रानडे. मस्त, अप्रतिम घर आहे तुमचं. अरे आता तू इथे राहणार आहेस त्यामुळे तू आपलं घर असं म्हणालास तरी चालेल. सो स्वीट ऑफ यू महेश. नाही पण मी असं म्हटलं तर मग प्रॉब्लेम होईल ना. हो, कारण तुम्ही इकडे पेईंग गेस्ट म्हणून राहताय. नो नो नो, इश्यू तो नाहीच आहे. काय ना, मी जिथे जातो तिथे मला अनटायडीनेस अजिबात आवडत नाही. फार अस्वच्छ नाहीये पण थोडासा पसारा आहे. नाही रे. पप्पा जरा थांबा. तुम्हाला असं म्हणायचंय का की या घरात पसारा आहे? या बट आय कॅन मॅनेज. नाही नाही, मला दाखवू शकाल कुठे दिसतोय तुम्हाला पसारा? ही याची जागा नसावी आय गेस. पप्पा नाही, माझ्या हातनं पडला तिकडे. नेहमी तो तिथेच असतो. आता ठेवलाय तिथे. हेच का ते पेईंग गेस्ट? हो, अबीर रानडे. मी प्राची आत्या, राधाची. हाय प्राची. हो, मला वाटलं होतं की या घरात मी आणि महेश आम्ही दोघंच राहणार आहोत. हा म्हणजे दोघंच राहणार. पण या एक 4 दिवसामध्ये जातील. पण मग आपण दोघच जण इथे. पप्पा, हे मिस्टर रानडे आपल्याकडे जे आले आहेत ते राहणार आहेत नक्की कुठे? कुठे म्हणजे कुठे? कुठे काय, मी गब्बूच्या राधाच्या रूम मध्ये शिफ्ट होईल ना. नाहीतरी ती गेस्ट रूमच आहे आणि आम्ही काय जाणारच आहोत ना आता. काय हा काय घर तुमचं आहे त्यामुळे तुम्ही हवा तो निर्णय घेऊ शकता. मिस्टर रानडे, जरा शूज तुमचे बाहेर काढाल प्लीज. दादा, अरे यांना पाणी तरी विचारलंस की नाही? यांना अबीर. अबीर, मी आत्ता पाणी घेऊन येते. हा बी कम्फर्टेबल. यप. डोंट गेट टेन्स. आय मीन टेन्शन घेऊ नको त्यांचं. जाणार 2-4 दिवसात त्या दोघी. मग आपण दोघं. एक बरं आहे रे, तू शेफ आहेस त्यामुळे मला आता निरनिराळ्या रेसिपीज तुझ्याकडनं शिकता येतील. नाही नो 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 नो, मला तेच तुला सांगायचं होतं की मी शेफ नाही आहे. आय मीन होतो पण आता नाही आहे. तूच तर मला म्हणालास की तू शेफ आहेस, तुला इथे येऊन हॉटेल सुरू करायचं आहे. निरनिराळ्या देशातल्या कुझिन्स बद्दल तू माझ्याशी बोलत होतास. हो ना, पण तो माझा पुढचा प्लॅन आहे. आणखीन 10 वर्षानंतरचा. आता मी ॲज अ प्रोफेशन ते करत नाही. मग काय करतोस? मी शूटर आहे. शूज. शूटर म्हणजे काय? वहिनी, आज तुमच्या पद्धतीने करते हा भाजी. हो का? हो. अगं मग तिखट नाही ना घातलेस त्याच्यात? कारण झाल्यावरती हिरव्या मिरच्यांची फोडणी द्यायची वरनं. बरं झालं मी विचारलं. देते हा. मला दे, मी बारीक चिरून देते तुला. हो. एवढ्या पुरतील ना? हो पुरे. थोडंसं वाटणही करून ठेवायला हवंय बरं का मिरच्यांचं. हा, हो म्हणजे ऐन वेळेला चिरत बसायला नको. आणि या वाटणामध्ये ना थोडंसं जिरं आणि आलं घालायचं बरं का राधा. बर. सॉरी गवल्ली.
सारखं राधाचंच नाव येतं बघ तोंडात. असू दे हो वहिनी, माझ्याकडनं नाही का असं होत. ज्ञानाला कुहू, कुहूला ज्ञाना अशी हाका मारत असते मी. राधाने किती कमी दिवसात सगळ्यांना लळा लावला ना. खरंय. आता काल माझा ड्रायर चालत नव्हता तर मला सुद्धा राधाचीच आठवण आली होती. ती नाहीये घरात तर करमतच नाही बघ. खरंय हो, कुहू सुद्धा खूप सैरभैर झालीये. खूप सवय लागली ना राधाची तिला. माई सुद्धा औषध घ्यायला तयारच नव्हत्या. बघा, आपल्याला सगळ्यांना सांगून ठेवलंय त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही म्हणून. काही बोलायची सुद्धा चोरी झाली आता. वल्ली, मला खूप आठवण येते ग राधाची. बहिणी, कायमची नाही गेली हो राधा. येईल लवकर परत. थोडासा चहा करू, बरं वाटेल तुम्हाला. मला माहितीये लाडक्या सुनेच्या हातचा चहा लागतो तुम्हाला आजकाल. थोडासा करते, खरंच बरं वाटेल. चालेल. नाहीतरी आयता केलेला चहा आवडतोच मला. टाकते. आत्या, हे सगळं तू त्या मुलाकरता करतेस? अबीरसाठी. अरे काय चाललंय तुझं? कोण कुठला मुलगा माहित नाही, अजून पैशांचं काही बोलणं झालेलं नाहीये. त्याचा पासपोर्ट पाहिलाय का? किमान लायसन्स तरी बघितलंय का? कशावर ना त्याचं नाव खरंय? हे नाही, पण मुलगा गोड आहे हा, आणि लहानही दिसतो. आत्या, तुला कळत नाही. हे बघ, काही दिवसांनी आपण दोघे इथून गेल्यानंतर पप्पा इथे एकटे राहतील, बरोबर? हा मुलगा, ह्याला अचानक काही झालं, आजारी पडला, ऍक्सिडेंट झाला, तर कोण करणार याचं सगळं? पण तू असा विचार का करतेस? अभद्र आहे नुसती. अत्ती, मी फक्त एक पॉसिबिलिटी म्हणून विचार करते. बघ, ज्या गोष्टींचा आपण विचार केलेला नसतो ना, त्या घडल्या ना की मग निस्तरत नाहीत आणि संपतही नाहीत मग लवकर. पण तू उलटा विचार का नाही करत? हे बघ, एकदा का आपण आपल्या घरी गेलो दोघी जणी की दादा इथे एकटाच राहील ना, मग त्याला अचानक समजा ताप आला, सर्दी पडसं झालं तर कोण डॉक्टरांकडे नेणार? हा मुलगाच नाही ना त्याला डॉक्टरांकडे. त्यामुळे त्याच्या सोबतीला असेल तर बरंच आहे. हे कळलं ना? नाही मतलब मुझे भी पहले से लगा था कि पेंगेस्ट वाली आयडिया एकदम फ्लॉप है. हा, पण आता अबीरकडे बघून मात्र असं वाटत नाही मला. दादा का डिसिजन एकदम सही है. हा, त्या चेहऱ्यावर जाऊ नको त्या मुलाच्या. भयंकर आगाऊ वाटलाय तो मुलगा मला. आल्या आल्या मला शिकवायला सुरुवात केली. घरात पसारा आहे म्हणा. मला सांगा त्या, मी घरात असताना घरात पसारा होऊ शकतो का मुळात? अशक्य गोष्ट आहे. नाही ते काय, तो पप्पाना महेश म्हणतोय. अरे तुला प्राची म्हणतोय तू. हाँ, ये बात मुझे एकदम अजीब लगी. हाँ हाँ, पण मला वाटलं तुम्हा मुलांची फॅशन आहे ही, फॅड आहे. आणि कशी का हाक मारे ना, मनात रिस्पेक्ट आहे ना, हे महत्वाचं. नाहीतरी आजकालची मुलं ए बाबा अशी हाक मारतात. म्हणून काय त्यांच्या नात्यामध्ये बदल होतं का? नाही, नातं तेच राहतं. तो नातेवाईक आहे का आपला? नाही. तो मुलगा आहे का पप्पांचा? नाही. मग काय संबंध त्याचा? हा, तुझं काय मला कळतच नाही. हो काय नाही, मी ना घनश्यामला सांगते पप्पांची बोलायला. पप्पा घनश्यामचं ऐकतात, कारण तसंही या घरात माझं कोणी ऐकत नाहीच ना. तू ना आजकाल ना भयंकर चिडचिडी झालेली आहेस. मी चिडचिडी झालेली नाही. हो, शांत राहा जरा. आणि माझा ऐक, तुला मेडिटेशनची अत्यंत गरज आहे. आज रात्रीच मी तुला शिकवते. आणि शांत बस ना जरा, मग ठरव ना काय ते. आणि त्याला जा म्हणणं आपल्या हातात आहे की नाही. मग झालं तर जा, कप काढून दे मला पटकन.
मी हात लावू काय रे एकदा? या ना, पकडा. याला ब्राउनी म्हणतात. 9.9 mm पिस्तल. जड आहे हं? आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठलंय माहिती? नाही. अरे बंदूकच इतक्या जवळून पहिल्यांदा बघतोय. मॅन्युफॅक्चरिंग काय बोबल्याला माहीत असणार. काय काय? ईशापूर, वेस्ट बेंगॉल. 1901 साली फॅक्टरी सुरू झाली तिथे. ईशापूर रायफल फॅक्टरी. ली एनफिल्ड रायफल बनवायचे. ही त्यातलीच एक आहे. मी स्वतः वेस्ट बेंगॉलला गेलो होतो. त्या फॅक्टरीतनं घेऊन आलोय. अमेझिंग आहे ना? घे पकड. मी अरे घे ना पकड. मग याचं काय करू? हे दे मला. उलटी धरते काय रे मी? राईट शोल्डर. जड आहे. हा मस्त वाटत. गोळी बिळी नाही ना? नाही रे, नको घाबरूस. हे बरोबर आहे. नाही. नाही, वरती 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 शोल्डर समोर. ये. ये होय ना पा. काय असतं ना महेश, हा. बंदुकीला ट्रिगर असतो, स्वतःचं डोकं नसतं. आपण फायर करेपर्यंत ते काय फायर होणार नाही. तुझं दिसतंय. हे काय मस्त दिसतंय रे आता. अरे दादा! हो. बंदूक आहे वो. खाली कर. बंदूक खाली ठेव ना. काय चाललंय पप्पा? कुठनं आणलंय खेळणं? खेळणं? नाही, खेळणं नाही हे. मग खरी रायफल आहे ही. हा, म्हणजे माणसाचा जीव कदाचित जाणार नाही आणि पण सिरियस इंजुरी होऊ शकते. माझ्याकडे ह्याही पेक्षा डेंजरस रायफल्स आहेत. दाखवू? हा नुसता शेफ नाही, शूटिंग चॅम्पियन आहे. नॅशनल लेवलची कित्येक अवॉर्ड आहेत त्याच्याकडे. माहितीये तुला? हो की नाही रे? पप्पा हा? जरा आत या. पण मी नाही तर कोण पप्पा? हो मी. या. हे घे. मान्य आहे मला, मी जरुरीपेक्षा जास्त जीव लावत असेल, पण चुकीच्या माणसाला आजपर्यंत कधी जीव लावलेला नाही. आणि तशी तू सासरी जाणार आहेस, तुझा त्याचा काही संबंध येणार नाही. पण मी परत आल्यावर झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा, हा मुलगा राहणार नाहीये आपल्याकडे. तो हॉटेल काढायचं म्हणून आलाय ना इकडे. त्याच्याकडे गन्स आहेत. हे काय आलं? बरं आहे की आता चोर आजूबाजूला फिरकणार नाहीत. पुन्हा एक नवीन सायकल विकत घेऊन टाकतो. आता बघू कोण चोराला येते. हे आहे का कोणा हिंमत? तुम्हाला कोणीही नवीन सायकल वगैरे घेऊन देणार नाहीये. हा, हे बघ राधा, मी काय करायचं काय नाही याचे सगळ्याचे निर्णय तू घेऊ नको. एक तुला जावई बापून बरोबर भांडण मिटव असं सांगितलं तर इंग्रजीत डाफरलीस तू माझ्यावर. इट्स माय लाईफ पप्पा, आय विल डिसाइड व्हॉट टू डू. आणि मी काय करायचं काय नाही त्याचे सगळे निर्णय तू घेणार. पप्पा, आमचं भांडण नाही झालंय, आमच्यात मतभेद आहेत. संपलेत का ते? पण तेवढं एक माझं ऐक. आयुष्यभर तुझं वाटेल ते ऐकेत बघ मी. तुम्ही काय त्या भलत्या मुलासाठी माझ्याशी भांडताय का? तेच म्हणतोय मी. त्या भलत्या माणसासाठी तू का भांडतेस माझ्याशी? पप्पा, इट्स टू मच. कोण कुठला आपल्याला काही माहित नाही, काही भलतं सलतं निघालं म्हणजे. हे बघ, पॅरनॉइड सारखी वागू नको. जगात काय सगळी वाईट माणसं नाही आहेत. आपल्याला आलाय का अनुभव वाईट माणसांचा? मी काय मूर्ख नाही राहता. 29 पावसाळे जास्त पाहिलेत मी तुझ्यापेक्षा. मान्य आहे मला, मी जरुरीपेक्षा जास्त जीव लावत असेल, पण चुकीच्या माणसाला आजपर्यंत कधी जीव लावलेला नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, पेईंग गेस्ट आहे तो आपल्याकडे. उद्या जर त्याचं माझं पटलं नाही तर सरळ सांगीन त्याला, नाही पटत आहे बाबा, चल आपल्या रस्त्याने निघून जा म्हणून. पण पप्पा,
आणि तशी तू सासरी जाणार आहेस, तुझा त्याचा काही संबंध येणार नाहीये. पण मी परत आल्यावर म्हणजे मी परत कधीतरी येईन घरी, तेव्हा तो दिसेलच ना मला समोर. काय लावलंयस तू? हे बघ, हा इथून कुठेही जाणार नाही, हा इथेच राहणार आहे. काय का तुला माझा कधी विचार करावा असं वाटत नाही? हा, मला नाही लागत सोबत. त्या काळ्यांच्या घरी इतकी माणसं आहेत ना, म्हणून सोबतीचं महत्व तुला कळत नाही, पण मला ही सोबत हवी आहे, लागते मला. इतके वर्ष एकटा राहतोय मी, काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखा. स्वतः स्वयंपाक करायचा, स्वतःच खायचा. कंटाळलोय मी आता याला, मला ही चेंज हवाय. तुम्ही माझं काही ऐकूनच घेणार नसाल तर मी का बोलतेय तुमच्याशी? मला उशीर होतोय ऑफिसला, मी निघते. का गेलीस पुण्याला एवढा हट्ट करून? सगळे नाही म्हणत होते तरी. तुम्ही पोरं ऐकत नाही ना, मग आम्हालाच हातपाय हलवायला लागणार. म्हणजे झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. नाही काय गो, कसं काय? कुणावर ना ट्रस्ट ठेवायचा जमाना नाही राहिला. हो ठीक आहे, थांबा. ऑफिस आहे, हळू बोल. अगं माझ्या कॉलनीतल्या मैत्रिणीचा फोन आला होता. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा मुनमुन शिवाय दुसऱ्या कोणाशी तरी बोलताना पाहिलंय. ग्रेट. ए राधा, असं काही नाही. हळू मोठा आहे माझा फ्रेंड सर्कल्स. त्याचे असे ग्रुप्स आहेत, म्हणजे ऑफिस मधला ग्रुप्स, कॉलनीतला ग्रुप्स, कॉलेजचा ग्रुप असेल. मी ना नावं पण तशीच सेव्ह करते, तुला माहितीये. म्हणजे मृणाल कॉलनी केसकर, मधुरा कॉलेज पाटील, राधा ऑफिस देसाई काळे. सेफर साईड ना मी तुझी दोन्ही आडनावं सेव्ह केली. व्हेरी इनोव्हेटिव्ह. काही झालं तरी आरडा ओरडा करू नकोस, कारण हे ऑफिस आहे, कळतंय का तुला? का ओरडायचं नाही? आमच्या नेबर आहेत ना, त्यांच्या पेंगेसने घरात चोरी केली. काय म्हणालीस तू? अगं आमच्या नेबर आहेत ना फुटाणे काकू, त्यांनी एक मुलगा ठेवला होता पेंगेस्ट म्हणून. तो आहे ना घरात चोरी करून पळून गेला. त्यांनी ना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने जमवले होते, सगळे घेऊन पळून गेला. राधा, कसं ना कोणी इतकं निर्दयी रुथलेस असू शकतं? अगं त्यात ना रोज असं गोडधोड छान छान जेवण करून ठेवायचं त्याच्यासाठी, हा त्याला आवडतं म्हणून. आणि हा मुलगा आहे ना अगदी मुलासारखं वागायचा त्यांच्याशी. तरी मुनमुन मला म्हणाला होता, मला नाही बरा वाटत आहे हा मुलगा. तर मीच त्याला म्हटलं की नाही अरे, केवढा गोड आहे तो, इनोसंट दिसतो. शेवटी मुनमुनच खरं निघालं. इनोसंट होता का दिसायला? हो अगो, आणि स्वभावाला लागवी का काय म्हणतात ना, तसा होता अगदी. बोलून ना सगळ्यांची मनं जिंकायचा. हो, लाघवी. कधी कधी झालं हे सगळं? हे काल परवा कधीतरी. त्यांना वाटलं 2-3 दिवस आला नाही तर येईल ना घरी, पण आलाच नाही. मग त्याने कॉन्टॅक्ट नंबर दिले होते, त्याच्यावर फोन करून पाहिलं, त्याचा पत्ताच नाही. तरी काकूंना शंका आली नाही. मग कुणीतरी म्हणालं की कपाट पैसे बिसे चेक करा. सगळं गायब. राधा, काय ग? पापा, आपल्याला पेईंग गेस्ट ठेवायचं नाहीये. नाही, मला चर्चा नकोय. मी तुम्हाला फायनल सांगते. काय झालं? पेईंग गेस्ट डोक्यात गेलाय माझ्या. काही नाही ग, डोकं दुखतंय माझं. ऐक ना राधा, मला तुला शेजारच्या कॉलनीतला किस्सा सांगायचा. मला नाही ऐकायचं तुझा किस्सा. या किस्सापेक्षा भयंकर आहे तो. नको. आमच्या शेजारच्या कॉलनीतल्या आजोबांनी आहे ना पेईंग गेस्ट ठेवला, आणि त्या पेईंग गेस्टने काय केलं त्यांना तुला माहितीये का राधा? माई आजी, बाकी सगळं सांगितलंस तुम्हाला, फक्त बारसं कसं झालं ते नाही सांगितलंस. अरे बारसं चांगलंच झालं असणार. चांगलं झालं असणार म्हणजे? अरे मथुची तब्येत बिघडली. हो का? म्हणून ती हॉलवर येऊ शकली नाही ना, मग मला तिच्या सोबत घरी थांबावं लागलं. अरे बापरे. हो, पण सावकाश माई. हा, बस. पण काय? पण नाव मात्र चांगलं ठेवलं. हो हो, नीलकंठ. नीलकंठ? हे केवढं जुनं ओल्ड फॅशन नाव आहे. अरे सध्या जुन्याचीच फॅशन परत आली आहे म्हणे, त्यामुळे शॉर्ट फॉर्म चांगलाच होणार. ट्रेंडी म्हणतात का काय तो नील. चेहरा बघ तुझा,
दमलीस तू, शीण दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. का गेलीस पुण्याला एवढा हट्ट करून? सगळे नाही म्हणत होते तरी. तुम्ही पोरं ऐकत नाही ना, मग आम्हालाच हातपाय हलवायला लागणार. म्हणजे किती वेळा सांगितलं तुला, जाते जाते. शेवटी हट्ट करावा लागला. अगं पण तुलाच दगदग झाली ना, म्हणून नको म्हणत होतो. एनिवेज, औषधं वगैरे घेतलीस का वेळेवर? आता औषधाचं काय घेऊन बसलास रे? राधा नाही ना औषध द्यायला. कडू लागतात रे सगळी औषधं. येणार आहे ती काही दिवसांमध्ये. नुसती यायला नकोय मला ती. तुमची सगळी भांडणं, राग लोभ मिटून कायमची या घरात यायला हवी आहे मला ती. हो शामराव, तुला एक सांगू का बाळा? पूर्वी पुण्याला जाताना घाटाचा अवघड रस्ता लागायचा. आता एक्सप्रेस हायवे वरनं सुरतीशी जाते गाडी. शामराव, प्रवास इतका सोपा झाला ना, तरी आपली गाडी अडखळली तर तो अवघडच वाटतो रे. खरं तर आपण रस्त्याला शिव्या घालतो, पण आपल्याला खरंच कळत नाही आपल्या गाडीत बिघाड आहे की आपल्या मनात वेगानं गाडी चालवायची भीती आहे. ही भीती गेली ना तर सगळे प्रवास सुखकर होतील रे बाबा. नाही, मला नाही कळलं तू काय म्हणतेस, काय उदाहरण देतेस माझ्याची. पण व्हॉट एव्हर, मी लक्षात ठेवीन गोष्ट. आराम कर, दमलेस तू पण. नाहीतर मी राधाला फोन करून सांगेन आणि मग ती फोन करून ओरडेल तुला. हो रे बाबा हो, आता करते आराम. आता प्रवास झेपत नाही रे, पण तुम्हा पोरांसाठी सगळं करावं लागतं बाबा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.